नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैतने जे ब्रीफ दिलेले असतात ते कलाने पूर्ण करू नये म्हणून अद्वैतने तिला व्हिडिओ कॉल केलेला असतो, जेणेकरून कला लाईव्ह असेल आणि ते ब्रीफ कंप्लीटच करू शकणार नाही आणि मग तो तिला रंगेहात पकडू शकतो की चांदेकर ज्वेलर्ससाठी तीच डिझाईन बनवते. अद्वैत तिला म्हणतो की तुला माहिती आहे मगाशी मी तुला कामचुकार म्हटलो ते कोणामुळे? तर कला विचारते की कोणामुळे? अद्वैत सांगतो की आमच्याकडे एक नवीन डिझायनर लागली आहे श्रेया म्हणून, तिच्यामुळे. तर श्रेयाचं नाव काढल्यावर आता कलाचा चेहरा उतरतो, कारण ते श्रेया दुसरी तिसरी कोणी नसून कलाच असते. अद्वैत म्हणतो की का गं, मी तिला बोललो तर तुझ्या कपाळावर का आठ्या आल्या? कला म्हणते की तुझी डिझायनर तुला कामचुकार वाटते म्हणून काय तू मला कामचुकार म्हणणार आहेस आणि मग मला राग नाही येणार का? कला म्हणते की अच्छा, म्हणजे ती कामचुकार आहे म्हणून तू मला नाव ठेवणार आहेस का? अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे तुझे स्वाभिमानाला एवढी ठेच पोहोचली का? तर कला म्हणते की एवढंही काही झालं नाही आहे, अगदीच एवढ्या तेवढ्या कारणावरनं गाल फुगून बसायला मी काय अद्वैत चांदेकर आहे का? अद्वैत म्हणतो की हो अगं, त्या श्रेयाला मी काम सांगितलं होतं परंतु अजूनही ब्रीफ आलं नाही आहे. मला 5 मिनिटे झाले की मी तिला ब्रीफ दिले परंतु अजूनही तिचं ब्रीफ आलं नाही. अशा माणसांना तर मी म्हणतो काढूनच टाकायला पाहिजे कामावरनं. आणि खरं तुला काय वाटतं की ती डिझायनर मला ब्रीफ पाठवू शकेल का? मित्रांनो, आता कलासुद्धा इतकी शहाणी असते की ती आता तांदूळ निवडायला बसलेली असते, परंतु तांदूळ हे फक्त तिचा एक बहाणा असतो. टेबलच्या खाली मात्र ती तिचं ब्रीफ कंप्लीट करत असते. अद्वैतला या गोष्टीची भनकही लागू देत नसते आणि अद्वैत विचारा बोलण्यामध्ये व्यस्त असतो आणि कला त्याला मस्त उल्लू बनवत असते. तिच्याकडे आता फक्त 5 मिनिटे उरलेली असतात. मस्त टेबलाच्या खाली वही ठेवून ती तिचं ब्रीफ कंप्लीट करत असते आणि वरून अद्वैतला म्हणतही असते की चांदेकर काय चाललंय तुझं? तुझ्या बोलण्यामुळे माझे खडे आणि तांदूळ एकत्र होत आहे. अद्वैत म्हणतो की अच्छा, तू तांदूळ निवडतीयस? कला म्हणते की हो. कला त्याला म्हणते की अरे चांदेकर, मी विसरलेच होते, तुझे स्वयंपाकाचे धडे चालू आहे ना. हे बघ तुला एक गोष्ट सांगते, ह्याला तांदूळ म्हणतात हा. असं म्हणून एक तांदूळ घेऊन ती कॅमेरासमोर नेत असते आणि अद्वैतला तांदूळ कसा असतो हे दाखवत असते आणि एक खडा घेऊनही त्याला दाखवत असते की याला खडे असं म्हणतात. अद्वैत म्हणतो की अरे च्छा, बरं झालं तू मला सांगितलंस, नाहीतर तू जर मला सांगितलं नसतं तर मला ही गोष्ट कळलीच नसते आतापर्यंत की याला तांदूळ असं म्हणतात. कला म्हणते की अच्छा, आता तुला तांदूळ कसे ओळखायचे आणि कसे निवडायचे इथपर्यंत तर समजलं असेल. आता तुला ऑमलेट कसं करायचं ना ते शिकवते मी. कला मनात विचार करते की या आगाऊने जर असाच फोन चालू ठेवला ना तर मी सानिकाला फोटो कसे पाठवणार आहे. इकडे सरोज आणि रोहिणी जेव्हा बसलेले असतात तेव्हा सरोज रोहिणीला विचारते की काय म्हणत होतीस तू? तेव्हा रोहिणी म्हणते की काय नाही ग सरोज वहिनी, तुला अक्षरशः सांगते या खरे बहिणी आहेत ना माझ्या डोक्यात जातात आता. सरोज तिला म्हणते की अगं, परंतु तू मला सांगितलं ना की तुला काही इंटरेस्ट नाही आहे, मग झालं तर जाऊ देत ना. रोहिणी म्हणते की पण अगं मी सांगून काय होणार आहे, ह्या काय ऐकतात का? आणि तसंही आपापल्या परीने त्या आपल्या डोक्यावर नाचायला तर लागल्याच आहे. म्हणजे बघ ना सरोज वहिनी, कमाल आहे ना त्या कलाची आणि अद्वैतची सुद्धा. म्हणजे मी त्या दोघांचं ऐकलं आणि माझ्या कानावर आलं, त्यावरून तर मला असं कळतंय की त्या दोघांची भांडणं अगदी मेड फॉर इच अदर असल्यासारखी आहेत. सरोज तिला म्हणते की उगाच वाटेल ते बोलू नकोस. तेव्हा रोहिणी म्हणते की वाटेल ते बोलू नको म्हणजे काय सरोज वहिनी? अगं मी तर हे ऐकलंय की काय तर ती कला अद्वैतला वाढत नव्हती आणि तुझा लाडका मुलगा तर मला वाढ असं म्हणत तर तिच्या मागेच लागला होता. असंच काहीतरी झालंय ना सरोज वहिनी? तेव्हा रोहिणी मुद्दामच आता सरोजला ट्रिगर करण्याचा प्रयत्न करत असते. सरोज रागवते आणि म्हणते की रोहिणी असं काहीही झालं नव्हतं. रोहिणी म्हणते की अगं मी तर बरोबर ऐकलं आणि मी असंही ऐकलं की त्याने तुला दादच दिली नाही. सरोज म्हणते की रोहिणी आता उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस, मी तिथेच होते आणि मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी हे सगळं बघितलंय. आणि काय ग, तू तर तिथे नव्हती सुद्धा, मग तुझ्या सुनेवर केव्हापासून तू एवढा विश्वास ठेवायला लागलीस? रोहिणी म्हणते की नाही हा सरोज वहिनी, मी 1% सुद्धा कुठल्याही खरे बहिणीवर विश्वास ठेवत नाही, परंतु मी आता ठरवलंय की थोडीशी जरी शंका आली ना तरी खात्री करून बघायची. नाहीतर कसं, आपल्या पायाखाली कार्पेट आहे म्हणून आपण दुर्लक्ष करायचो आणि ह्या खरे बहिणी त्याच कार्पेट आपल्या पायाखालून खेचून घ्यायच्या. ह्या खरे बहिणींचं तर काही सांगता येत नाही. सरोज वहिनी तुला सांगू का, माझ्या मनात तर एक वेगळीच शंका यायला लागली आहे. मला काय वाटतं माहिती का सरोज वहिनी, हे अद्वैत आणि कला तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते असं तर काही करत नाहीये ना? घरच्यांसमोर दोघंही जर सगळं ठरवून करत असतील तर? आणि आमच्या दोघांमध्ये तसं काहीही नाहीये असं फक्त सगळ्यांसमोर आव आणत असतील तर?
सरोज म्हणते की रोहिणी, मी माझ्या मुलाला खूप चांगलं ओळखते आणि मला माहिती आहे तो त्या मुलीशी कधीही हात मिळवणी करणार नाही. रोहिणी म्हणते की हो, मीही अद्वैतला ओळखते, मला माहिती अद्वैत नाही करणार, परंतु मला त्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन दिसतंय आणि म्हणूनच अगं मी बोलले. तेव्हा सरोज म्हणते की तुझं जर बोलून झालं असेल ना तर आता तू गेलीस तरी चालेल. रोहिणी म्हणते की बघ सरोज वहिनी, अद्वैत आपला आहे म्हणून मला वाटलं ते मी बोलले. बाकी जर तुला माझ्यावर विश्वासच ठेवायचा नसेल तर मग तू बघ, येते मी, असं म्हणून रोहिणी तिथून निघालेली असते आणि दरवाजातच थांबून विचार करत असते की सरोज वहिनी, तू एवढ्या हलक्या कानाची आहेस ना म्हणून तर ते माझ्या पथ्यावर पडतं. अगं तू काय आणि तुझा मुलगा काय, तुम्ही दोघंही एकदम टिश्यू पेपर सारखे आहात. काहीही झालं तर अगदी नीट ॲब्झॉर्ब करून घेता तुम्ही सगळं. आणि तुमच्या याच गोष्टीचा फायदा घेऊन मी तुला आणि तुझ्या मुलाला दोघांनाही संपवणार आहे. मग माझ्या प्रॉपर्टीवर जो विळखा घालून बसलाय ना तोही सुटेल आणि मग हे सगळं साम्राज्य माझ्या हातात येईल. आता तू बघच सरोज वहिनी पुढे काय काय होतं ते. म्हणून रोहिणी तिथून निघून गेलेली असते. परंतु मूर्ख सरोज मात्र रोहिणीच्या बोलण्याचा खूप विचार करू लागते. एरवी त्या रोहिणीला नावं ठेवणारी, तिच्यावर कधीही विश्वास न ठेवणारी सरोज मात्र रोहिणीच्या या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवून देते. तर इकडे अद्वैतने जेव्हा कलाला व्हिडिओ कॉल केलेला असतो, त्या दोघांचं छान बोलणं सुरू असतं. त्याच वेळी तिथे एक अद्वैतचा एम्प्लॉय येतो. अद्वैतचा एम्प्लॉय केबिनमध्ये आलेला असतो आणि कामाचं काहीतरी लॅपटॉपवर तो अद्वैतला दाखवत असतो. आता अद्वैत ते बघत असतो आणि हे कलाला समजलेलं असतं की कोणीतरी एम्प्लॉय आता अद्वैतकडे आलाय, त्यामुळे कला तो चान्स कसा काय सोडेल. आणि मग कला मुद्दामच आता अद्वैतला म्हणते की चांदेकर, काय चाललंय तुझं, इथे तुझी बायको तुला स्वयंपाक शिकवतीये आणि तुला दुसऱ्या कामांचं पडलंय का. आता एम्प्लॉई मात्र हसायला लागतो. अद्वैत त्या एम्प्लॉईकडे बघत असतो. अद्वैतला खूपच खाली पाहिल्यासारखं होत असतं. अद्वैत लगेचच त्याचा फोन बाजूला करून ठेवतो. परंतु कलाचं बोलणं थोडी कमी होत असतं. कलाच्या बोलण्याचा तर आवाज त्या एम्प्लॉईला येत असतो आणि कला त्यातून म्हणत असते की चांदेकर, आता ऑमलेट कसं बनवायचं ना ते मी तुला शिकवते. हे बघ, अंड फोडायचं अगदी व्यवस्थित, ते बाहेर पडता कामा नये. मग ते फेटायचं आणि ते तसं खाता येत नाही हा आपल्याला. अंड्याचा जो बलक असतो तोच भांड्यात पडला पाहिजे. अंड्याचे 2 भाग झालं पाहिजे असंच त्याला टोचन मारायचं. त्यानंतर मग अंड फेटायचं. अशा पद्धतीने कला अद्वैतला ऑमलेट कसं बनवायचं ह्याची प्रोसिजर सांगत असते. अद्वैत शेजारी जो एम्प्लॉई उभा असतो तो मात्र खूप हसत असतो आणि अद्वैतला मात्र खूप खाली पाहिल्यासारखं होत असतं. कला जेव्हा अद्वैतला ऑमलेटची रेसिपी सांगत असते त्यावेळी रोहिणी ही लांबून बघत असते. रोहिणी विचार करू लागते की हिचं नक्की काय चाललंय, म्हणजे सांगते एक आणि खाली करते एक, कारण कला खाली तिचे ब्रीफ कंप्लीट करत असते. आता अद्वैत त्या एम्प्लॉईला काम सांगण्यामध्ये बिझी असतो. त्या गोष्टीचा लगेच कला फायदा करून घेते आणि अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, अरे तुम्हाला दिसतच नाहीये, अरे तुम्हाला दिसतच नाहीये, असं म्हणून स्वतः तिचा कॅमेरा ऑफ करून टाकते आणि तिचे ब्रीफ कंप्लीट करायला घेते. रोहिणी हा सगळा प्रकार मागून बघत असते आणि ह्या कलाचं नक्की काय चाललंय हे तिला कळत नसतं. कलाने मात्र मुद्दाम तिचा कॅमेरा ऑफ करून ठेवलेला असतो, जसं काही व्हिडिओ कॉललाच काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि बोलणं तर तिचं सुरू असतं आणि ते अद्वैतलाही ऐकू जात असतं. कला म्हणत असते की अरे अद्वैत, दरवाजा उघड, अरे ते ऑमलेट जळून गेलं. एम्प्लॉईचं लक्ष मात्र पूर्णपणे कलाच्या बोलण्याकडे असतं आणि तो हसत असतो. तेव्हा अद्वैत त्याला म्हणत असतो की तुम्ही प्लीज इकडे लक्ष द्या. तर कला अद्वैतला म्हणत असते की आता मी काय सांगते ना ते तू नीट आहे. जे आपण मिश्रण तयार केलं ना ते एका बाजूने फ्राय करायचं. तर अद्वैत ज्या एम्प्लॉईला समजून सांगत असतो तर अद्वैतला असं म्हणायचं असतं की तुम्ही एक काम करा, तुम्ही हे ट्राय करा. तर अद्वैत त्या एम्प्लॉईला असं म्हणतो की तुम्ही एक काम करा, आता तुम्ही हे फ्राय करा. एम्प्लॉई विचारतो की सर काय बोलताय तुम्ही. अद्वैत म्हणतो की सॉरी. तर कला मात्र इकडे फुल मज्जा घेत असते आणि हसत असते आणि अद्वैतला बोलण्याचा एकही चान्स कला सोडत नसते आणि म्हणत असते की अरे तिकडे काय फ्राय करतोयस तू, अरे मला पण दाखव काय प्रॅक्टिस करतोय, तिकडे ऑमलेट वगैरे बनवतोय की काय. अद्वैत आता खूपच इरिटेट झालेला असतो आणि एम्प्लॉई समोर त्याची फारच इज्जत गेलेली असते. जो अद्वैत चांदेकर नेहमी चाबूक घेऊन एम्प्लॉई समोर उभा असतो आणि नेहमी त्याच्या चेहऱ्यावर ॲटिट्यूड दिसत असतो, त्या अद्वैत चांदेकरला त्याची बायको ऑमलेट करायला शिकवत असते. ते बघून मात्र एम्प्लॉईला काही हसू आवरत नाही आणि अद्वैतला आता इरिटेट व्हायला लागतं. त्यामुळे अद्वैत व्हिडिओ कॉलच बंद करून टाकतो. अद्वैतने व्हिडिओ कॉल बंद केल्यावर कलाला मात्र खूप आनंद होतो, कारण शेवटी कलाला हेच हवं असतं. कला लगेचच आता तिने जे ब्रीफ बनवलेले असतात त्याचे फोटोज काढते आणि सानिकाला सेंड करून देते. रोहिणी मात्र हा सगळा प्रकार बघत असते आणि विचार करत असते की हिचं नक्की काय चाललंय आणि ही काय करते. आता मला हिच्यावर जास्त लक्ष ठेवायला पाहिजे.
अद्वैत जेव्हा ऑफिसमध्ये असतो त्याच वेळी आता सानिकाही तिथे आलेली असते. तर अद्वैत तिला विचारतो की सानिका, तुझ्या डिझायनरचं काय झालं, ब्रीफ पाठवले का तिने? तेव्हा सानिका म्हणते की हो सर, मी तुम्हाला तेच सांगायला आले होते की तिने ब्रीफ पाठवले. अद्वैत शॉक होऊन तो ब्रीफ चेक करत असतो आणि विचार करत असतो की आतापर्यंत तर ही माझ्याशी फोनवरच बोलत होती. तांदूळ कसे निवडायचे ते मला सांगत होती, अंड कसं फेटायचं ते सांगत होती, घरातले कामं करत होती, पण मग हिने मला ब्रीफ कसं काय पाठवलं? इकडे कलाचे तांदूळ आता निवडून झालेले असतात. कला किचनमध्ये आलेली असते आणि म्हणत असते की कसा आहे ना हा चांदेकर, स्वतःला कामं करायचे नाहीये ना म्हणून दुसऱ्याचा टाइमपासाला छान करता येतो. तितक्यातच अंजू तिथे येते. तेव्हा कला अंजूला सांगते की अंजू, तू माझं एक काम करशील? अंजू म्हणते की हो. कला म्हणते की ऐक, एक नको करू, 4 काम आहेत माझे. एक म्हणजे गाजर किसून ठेव, दुसरं म्हणजे कुकर लावशील, कणिक तिंबून ठेव रात्रीसाठी, आणि 6-7 जरा मोठ्या आकाराचे कांदे कापून ठेव. कला आता विचार करू लागते की आता 12:30 वाजले, म्हणजे याचा अर्थ 1 ते 6 मी कॅफेमध्ये आरामात काम करू शकते. कला लगेचच आता रूममध्ये जाते, तिची बॅग वगैरे घेते. तिच्या मनात विचार येतो की जर तिथे कॅफेमध्ये काम करताना मला कोणी ओळखलं तर? कला आता हॉलमध्ये आलेली असते आणि त्याचवेळी सोहम सुद्धा हॉलमध्ये असतो. रजनी ही सोफ्यावर बसलेली असते. रजनी कलाला विचारते की काय ग कला, कुठे बाहेर निघाली आहेस का? कला म्हणते की हो रजनी मॅडम, काय झालं ना की काजलची तब्येत जरा खराब आहे, तिला जरा ताप भरलाय आणि तिची बाहेरची कामं सुद्धा खूप बाकी आहेत. त्यामुळं म्हटलं की सगळी कामं मीच करून येते आणि संध्याकाळपर्यंत परत येऊन जाईल. रजनी म्हणते की बरं ठीक आहे जा, परंतु काही लागलं तर मला कळव. कला म्हणते की हो नक्की रजनी मॅडम, आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची सगळी तयारी केली आहे, फक्त आल्यावर फोडणी द्यायची बाकी राहील. रजनी तिला म्हणते की अगं इकडची काळजी नको करूस, मी आणि अंजू आहोत ना, आम्ही बघून घेऊ दोघीजणी, तू काजलची सगळी कामं करू नये. तर कला थँक्यू म्हणते आणि तिथून निघते. सोहमने हे सगळं ऐकलेलं असतं आणि त्याला समजलेलं असतं की काजल ही आजारी आहे आणि तिला ताप भरलाय. त्यामुळे सोहम तर अजूनच घाबरलेला असतो. इकडे नैना आणि राहुल दोघंही त्यांच्या बेडरूममध्ये असतात. नैनाने खूप सारे पार्सल मागवलेले असतात आणि ते पार्सल ती ओपन करत असते आणि त्या पार्सलमधल्या गोष्टी बघून खूपच आनंदी होत असते. राहुल तिच्याकडे बघत असतो आणि मनात म्हणत असतो की अगदी स्वतःच्या बापाचा पैसा असल्यासारखी उडवतीये. मम्मा अगदी बरोबर बोलतीये, हिच्या प्रेग्नन्सीची ढाल बनवून प्रत्येक गोष्टीमध्ये शहाणपणा करतीये. मला तर हिच्या प्रेग्नन्सीचं काहीतरी तर करायलाच पाहिजे, नाहीतर माझं आणि मम्माचं दोघांचंही जीणं हराम करून टाकेल ही मुलगी. राहुल आता खुर्चीवरनं उठतो आणि नैनाजवळ जाऊन बसतो. नैनाचा हात तो हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की बाळ तू खुश आहेस ना? नैना म्हणते की बापरे राहुल, तू मला बाळ म्हणालास, हाऊ क्यूट. तेव्हा राहुल म्हणतो की अगं मी बाळाच्या मम्माला विचारत होतो की बाळ कसं आहे आपलं. नैना म्हणते की बापरे राहुल, तू आपल्या बाळाचा इतका विचार करतोयस. राहुल म्हणतो की आजकाल कपलमध्ये जर एखादी फिमेल प्रेग्नंट असेल तर काय म्हटलं जातं, वी आर प्रेग्नंट. नैना राहुलला म्हणते की राहुल तू माझा इतका विचार करतोय, मला इतका सपोर्ट करतोय, तुला काय सांगू की मला किती छान वाटतंय. राहुल म्हणतो की तू अजिबात काळजी करू नको, मी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे, आणि एवढंच नाही तर तुझ्या डिलिव्हरीच्या वेळी तुझ्या लेबर रूममध्ये सुद्धा मीच असणार आहे. अगं तुला माहिती आहे का, माझ्या मित्राने सुद्धा तेच केलं आणि त्याला सुद्धा त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीचा पूर्ण अनुभव मिळाला, आणि हे आता खूप ट्रेंडिंग चालू आहे. तर नैनाला मात्र भीती वाटत असते. नैनाच्या पोटात कारण बाळच नसतं, कारण डिलिव्हरीचा तर लांब लांब संबंध येणार नसतो, आणि राहुल तर डिलिव्हरीचे एवढे स्वप्न बघतोय हे बघून नैनाचा चेहरा मात्र उतरलेला असतो. तर राहुल नैनाला विचारतो की मग नैना तुला नाही आवडणार का मी लेबर रूममध्ये आलेलं? तेव्हा नैना म्हणते की असं काही नाही आहे राहुल, ये ना तू, पण त्याला अजून खूप वेळ आहे, आपण तेव्हाच्या तेव्हा बघूयात. आणि मी ज्या हॉस्पिटलमध्ये माझं नाव रजिस्टर केलं आहे ते हॉस्पिटल कसं आहे, तिथल्या पॉलिसीज काय आहे हेही चेक करावं लागेल. राहुल म्हणतो की तू अजिबात काळजी करू नको, आपण मम्मा म्हणते ना त्याच हॉस्पिटलमध्ये तुझं नाव रजिस्टर करूयात. आता राहुलचं हे बोलणं ऐकल्यावर नैनाचा चेहरा मात्र फारच उतरलेला असतो आणि ती घाबरलेली सुद्धा असते. इकडे कला ही आता कॅफेमध्ये आलेली असते आणि कॅफेच्या मालकाला ती भेटते. म्हणते की नमस्कार सर, तुमच्या इथे काजल खरे जी काम करते ना तिची मी मोठी बहीण. तर तो मालक म्हणत असतो की नक्की तुमचं काय चाललंय, तुमच्या घरातला एक एक माणूस येतोय आणि मला भेटतोय, मला समजलंय की ती आज आजारी आहे आणि नाही येणार आहे ती. कला म्हणते की हो सर, परंतु तिच्या जागी जर मी काम केलं तर तुम्ही मला पैसे द्याल का? आणि हेच विचारण्यासाठी मी आले होते. मालक म्हणतात की हो, तुम्ही जर काम करत असाल तर माझी काहीच हरकत नाही, परंतु तिने नुकसानही खूप केलेलं आहे, त्यामुळे त्याची भरपाई करूनच उरलेले पैसे मिळतील. कला म्हणते की मला मान्य आहे सर, मी करेल काम.
तेव्हा मालक सांगतात की आज कॅफेमध्ये खूप रश असणार आहे, त्यामुळे जोमाने काम करावं लागेल. जा, युनिफॉर्म घाला आणि कामाला लागा. कला म्हणते की ठीक आहे सर, चालेल. कला आता तिथून निघते आणि चेंज करायला जाते. इकडे राहुल हा नैनाला म्हणत असतो की नैना काय झालं, घाबरलीस का तू? तेव्हा नैना म्हणते की अरे घाबरायचं काय त्याच्यामध्ये, आणि सौरभ सुद्धा खूप चांगला डॉक्टर आहे रे, तो माझी ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित करेल. राहुल म्हणतो की नैना तुला माहिती आहे ना त्या सौरभवर माझा डाऊट आहे ते, पण मी म्हणतोय की मम्मा म्हणते त्या हॉस्पिटलमध्ये आपण करूयात ना तुझं नाव रजिस्टर. अगं तिथे सगळं काही व्यवस्थित आहे, तिथल्या सगळ्या अरेंजमेंट सुद्धा चांगल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो सौरभ कशाला हवाय? मला माहिती आहे की तुझ्या मनात काही नाहीये, परंतु त्याच्या मनात काही असेल तर. आणि मला ना आपल्या दोघांमध्ये अजिबात निगेटिव्हिटी नको आहे. नैना म्हणते की अरे राहुल पण. तेव्हा राहुल म्हणत असतो की नैना हे बघ, मी तुला जेवढे काही प्रोडक्ट आवडतात ते सगळे आणले की नाही तुझ्यासाठी, मग तू आता मला विरोध करणार आहेस का? मला नाही आवडत तो सौरभ. नैनाचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण सौरभ शिवाय तिला दुसरा कुठला पर्यायच नसतो. कारण सौरभलाच तिचे काळे कान माहीत असतात. ती प्रेग्नेंट नाहीये ही गोष्ट फक्त सौरभलाच माहीत असते आणि सौरभच ती तारून नेणार असतो. परंतु राहुल त्याच सौरभकडे जायचं नाही असं म्हणत असतो, त्यामुळे नैनाला मात्र पुढचे दरवाजे तिचे बंद होत असतात. राहुल नैनाला म्हणतो की ठीक आहे फाईन, तुला जर पटतच नसेल हे सगळं सांगून तर काय उपयोग आहे, पण आता एक गोष्ट आहे की आपल्यामध्ये पहिलं जसं अंतर होतं ना तसंच राहू दे, आणि उगाचच कशाला हवं हे नवरा बायकोचं नातं. राहुल आता तिथून निघून जात असतो. तेव्हा नैना राहुलला म्हणते की राहुल प्लीज तू असा निघून नको ना जाऊस, मी बघते ना काय करता येईल ते. असं म्हणून नैना आता राहुलला हक करते. तेव्हा राहुलही आता मनामध्ये हसायला सुरुवात करतो आणि मनात म्हणत असतो की नैना एकदा की तुझा डॉक्टर बदलला ना तर तुझ्या रिपोर्टपासून सगळ्या तुझ्या प्रेग्नन्सीच्या गोष्टी माझ्या हातात असतील. मग आता मी बघतो की ह्या प्रेग्नन्सीचं नक्की काय करायचं ते. इकडे अद्वैत ऑफिसमध्ये विचार करत असतो. त्याच्या मनात हेच विचार चालू असतात की मी जर खरे सोबत बोलत होतो आणि तेही खरे सोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना सुद्धा खरे तर फक्त कामच करत होती, म्हणजे ऑमलेट कसं बनवायचं हे मला सांगत होती, तांदूळ निवडत होती, घरातली कामं आवरत होती, मग हिने हे ब्रीफ कसे काय कंप्लीट केले? माझ्यासमोर तर काही केलं नाहीये तिने, मग हे सगळं झालं कसं काय? आता अद्वैत याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. त्याचवेळी तिथे सानिका येते आणि अद्वैतला म्हणते की सर मिस्टर दिवेकर यांच्यासोबत तुमची आज मीटिंग आहे. अद्वैत म्हणतो की हो लक्षात आहे माझ्या, प्रत्येक मीटिंगचा रिमाइंडर येतो मला. सानिका अद्वैतला सांगू लागते की सर परंतु एक प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली आतापर्यंत जिथे त्यांची मीटिंग होत होती आता ती मीटिंग लांबली आहे, त्यामुळे त्यांनी विचारले की आता जे त्या एरियामध्ये आहे त्या एरियात जाऊन मीटिंग केली तर चालेल का, म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये भेटला तर चालेल का असं विचारलं त्यांनी. अद्वैत म्हणतो की पण एक्झॅक्टली त्यांना ऑफिसमध्ये यायला अजून किती वेळ लागेल? सानिका म्हणते की एक्झॅक्टली तर सांगता येणार नाही सर, परंतु तुमचा खोळंबा होऊ नये म्हणून त्यांनी विचारलं. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मग त्या एरियामध्ये एखादं रेस्टॉरंट किंवा कॅफे वगैरे असेल तर सजेस्ट करा म्हणावं, मी येईल तिथे. सानिका म्हणते की हो त्यांनी मला एका रेस्टॉरंटचा ॲड्रेस दिलाय, मी तुम्हाला तो फॉरवर्ड करते. एवढं बोलून आता सानिका तिथून निघालेली असते, तर अद्वैतला आता रेस्टॉरंटचा ॲड्रेस भेटलेला असतो. अद्वैत आता ऑफिसमधून तर निघालेला असतो, तर इकडे कलाने आता रेस्टॉरंटचा जो युनिफॉर्म असतो तो घातलेला असतो आणि तिची आयडेंटिटी लपवण्यासाठी तोंडावर मास्क देखील लावलेला असतो. चांदेकरांची सून आता रेस्टॉरंटमध्ये वेट्रेसचं काम करत असते आणि वेट्रेस बनून ती प्रत्येकाला सर्व करत असते. लोकांच्या मागण्यासुद्धा खूप असतात. कोणी म्हणत असतं की ओ तुम्ही टेबलवर पाणी नाही ठेवलंय, तर कोणी म्हणत असतं की हा AC बंद आहे का. रेस्टॉरंटमध्ये असताना लोक हे मागण्याही खूप करत असतात. तर एक मुलगा म्हणत असतो की ओ तुम्ही इथे टेबलवर पाणी का नाही ठेवलं, तर कला म्हणत असते की ठीक आहे मी लगेच ठेवते. एक मुलगी म्हणते की AC काय बंद पडलाय का तुमचा, तेव्हा कला म्हणते की ठीक आहे मी टेम्परेचर कमी करते. दुसरी मुलगी म्हणते की माझी कॉफी नाही आली अजून, कला म्हणते की सॉरी मी कॉफी बनवायला सांगते. एका वेळी कला एवढे सगळे कामं हँडल करत असते. मनात विचारत करत असते की गुंड्या हे सगळं काम कसं करत असेल आणि एकटी कसं काय एवढं हँडल करत असेल. खरंच गुंड्याची पण कमाल आहे हा, परंतु मला हे सगळं जमेल का, मी एकटं हे हँडल करू शकेल का, नाहीतर उगाचच बिचारीचं माझ्यामुळे नुकसान होईल. इकडे सोहमला काही चैन पडत नसते. काजल आजारी आहे म्हटल्यावर त्याचंही घरात काय पाय राहत नसतो आणि त्यालाही करमत नसतं. काजलला कधी जाऊन भेटावं असं त्याला होत असतं, म्हणून आता तो डायरेक्टली काजलच्या घरी येऊन पोहोचलेला असतो. हॉलमध्ये कोणीच नसते हे बघून सोहम विचार करतो की सर्वजण कुठे गेले असतील, कदाचित गुंडेश्वरच्याच रूममध्ये असेल.
आणि मग सोहम आता काजलच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की मिस गुंडेश्वर येऊ का आतमध्ये. जेव्हा काजल डोळे उघडते तेव्हा सोहमला बघते आणि म्हणते की तू तू इथे काय करतोयस. तितक्यातच तिथे संगीता येते आणि म्हणते की हो सोहमराव, तुम्ही असे अचानक कसे काय आलात. सोहम म्हणतो की काय आहे ना, तुमच्या घरातला एक सिक्रेट एजंट आमच्या घरी आहे आणि तिनेच मला सांगितलं की तुमच्या घरची माझी जी मैत्रीण आहे ना तिला ताप आलाय आणि म्हणून म्हटलं की जी काजल दुसऱ्यांना ताप देत असते त्या काजलला ताप आल्यावर ती कशी दिसते ना हे जाऊनच बघावं. संगीता हसायला लागते आणि म्हणते की बरोबर आहे हा तुमचं. बरं तुम्ही चहा घेणार की कॉफी. सोहम म्हणतो की चहा. आणि त्याने जे काजलसाठी फ्रूट्स वगैरे आणलेले असतात ते सर्व फ्रूट्स आता तो संगीताच्या हातामध्ये देतो. संगीता म्हणते की हो या सगळ्याची काय गरज होती. तेव्हा सोहम म्हणतो की असं कसं, काजल आजारी आहे म्हणून आणलेत. संगीता तिथून निघून जाते. आता सोहम हा काजलच्या तिथेच बसलेला असतो. काजल त्याला विचारते की तू इथे का आलायस. हे बघ मी तुला सांगितलं होतं ना. तेव्हा सोहम म्हणतो की एक मिनिट, हे बघ आजारी असलेल्या माणसाने फक्त दुसऱ्याने दिलेली फळं खावी आणि त्यांचं बोलणं ऐकावं, स्वतः बोलू नये. त्यामुळे तू फक्त फळं खा आणि स्वतः ऐक. काजल म्हणत असते की पण मी म्हणते की तुला सगळं सोडून इकडे यायची गरजच नव्हती ना. आणि त्यात एवढं काय, ताप कोणालाही येतो, त्यात इकडे येण्याची काही गरज नव्हती. सोहम म्हणतो की अगं काजल तू असं काय करते, मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं ना गं. काजल म्हणते की अरे तेच ना, मग आपण तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. आपण तुला ऑलरेडी सांगितलंय की आपल्याला हे इमोशनल वगैरे नाही जमत काही. आणि तू जर असं अडकलास ना तर उगाच आयुष्यात राडे होतील आणि मला ते अजिबात आवडणार नाही. तू प्लीज नको येऊस, तू प्लीज माझ्यापासून लांबच राहा आणि तुला चांगला ॲडवाईस देते मी. हा. सोहम म्हणतो की काजल अगं मला मान्य आहे सगळं. असं म्हणताच काजल त्याचं काहीही ऐकत नाही, त्याला पूर्णपणे इग्नोर करते आणि तोंडावर पांघरून घेऊन त्याच्यासमोरच झोपून घेते. सोहम म्हणतो की अगं काजल ऐक ना माझं, अगं काजल ऐक ना. परंतु काजल एकही त्याला उत्तर देत नाही. त्यामुळे सोहम आता तिथून निघून गेलेला असतो. एवढ्यात संगीता सोहमसाठी चहा घेऊन आलेली असते आणि सोहम तिथे नाहीये हे बघून ती काजलला विचारत असते की अगं काजू सोहम कुठे गेले. काजल म्हणते की आता आपल्याला काय माहिती, मी झोपले आहे हे बघून गेला असेल तो निघून. आणि तसंही तो म्हणत होता की त्याला काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे म्हणून. संगीता म्हणते की असे कसे गेले ते, मी तर छान इलायची घालून त्यांच्यासाठी चहा केला होता. बरं जाऊ दे, त्यांनी नाही घेतला तर तू घे. बरं चल बरं हा चहा घेऊन टाक पटकन. तेव्हा काजल म्हणत असते की नाही मला नकोय. तर संगीता म्हणते की अगं घे, लगेच सर्दी निघून जाईल. तर काजल पुन्हा म्हणत असते की मला नकोय. तेव्हा संगीता म्हणत असते की अगं घे ग. आता काजलला खूप राग येतो आणि ती म्हणत असते की आई तुला सांगितलं ना मला नकोय तर नकोय मला. संगीता म्हणते की बरं बाई चिडचिड करू नकोस, कर आराम. नुसतीच चिडचिड करत असते. तर इकडे अद्वैत हा रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो आणि येऊन तो आता चेअरवर बसलेला असतो. त्याचवेळी तिथे कला आता नेमकी अद्वैतचीच ऑर्डर घेण्यासाठी आलेली असते. अजूनही कलाचं अद्वैतकडे लक्ष गेलेलं नसतं आणि ती म्हणते की सर ऑर्डर प्लीज. तेव्हा अद्वैत आता ऑर्डर सांगायला लागतो. अद्वैतने कलाला ऑर्डर दिलेली असते की एक ब्लॅक कॉफी अँड एक चिकन सँडविच. कलाने अद्वैतला बघितलेलं असतं. आता कला खूप घाबरलेली असते आणि जर आपल्याला अद्वैतने इथे बघितलं तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. कलाला याची आधीच जाणीव असते. कला आता तिथून निघायला लागते. ती आता अद्वैतची ऑर्डरही लिहून घेत नाही आणि तिथून जायला लागते. वेळी कलाला कसला तरी धक्का लागतो आणि कलाच्या हातून काहीतरी खाली पडतं. त्यामुळे अद्वैतचं तिच्याकडे लक्ष जातं आणि कलाचंही त्याचवेळी अद्वैतकडे लक्ष लागतं. दोघांचीही नजरेला नजर मिळते आणि अद्वैतने कलाला ओळखलेलं असतं. त्याला समजलेलं असतं की ही दुसरी तिसरी कोणी नसून कला खरेच आहे आणि तो म्हणतो की ए थांब कला खरे. तर अद्वैतने ओळखलं म्हणून कला खूप घाबरलेली असते आणि ती पटकन आता किचनमध्ये पळायला लागते. तर मित्रांनो आजचा जो भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत आता धावतच घरी आलेला असतो आणि पटकन त्याच्या बेडरूममध्ये जातो. कला तिथे नसते. ते बघून तो म्हणत असतो की याचा अर्थ कला खरे इथे नाहीये, म्हणजे ती कॅफेमध्येच होती. पण कला खरे तिकडे काय करत होती, आता तिला बरोबर पकडतो मी. परंतु आपली शहाणी कला मात्र त्याच्या आधी येऊन पोचलेली असते आणि ती बाथरूममध्ये गेल्याचं नाटक करत असते. आता अद्वैत म्हणत असतो की आता तर हिला मी बरोबर पकडणार म्हणत अद्वैत तिला कॉल करत असतो. तर कलाचा फोन हा रूममध्येच असतो आणि रूममध्येच फोन वाजत असतो. आता तेवढ्यात कलाही तिथे आलेली असते आणि म्हणत असते की काय रे, घरामध्येच असताना कोणी घरात कॉल करतं का. अद्वैत विचार करू लागतो की जर कला खरे इथे आहे तर मगाशी कॅफेमध्ये कोण होतं. अद्वैत जेव्हा असं बोलत असतो तेव्हा लबाड कला मात्र हसत असते, कारण अद्वैतला वाटत असतं की त्यालाच गेम खेळता येतात, परंतु कला मात्र गेम खेळण्यामध्ये एकदम मास्टर आहे.
मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.